मधली सुट्टी. आज सेलिब्रिटी सेक्शन मध्ये कोण आहे हे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलं असेल. मी इतका खुश दिसतोय म्हणजे माझा कुठला मित्र आज माझ्याबरोबर असेल हे ओळखण्याला अजिबात बक्षीस नाहीये, कारण त्याचं उत्तर फार सोपं आहे. त्याच्या शब्दांसाठी माझ्या सुराचे 36 नाही 360 गुण जुळतात. पण आज मे महिन्याच्या एपिसोडमध्ये त्याला बोलवायचं खास कारण तो बोलताना नेहमी म्हणतो की मला शाळेपेक्षा शाळेदरम्यान येणारी सुट्टी जास्त आवडायची. तुम्ही ओळखलंच असेल, आज आपल्याबरोबर आहे संदीप खरे. हाय. तुला शाळेतले दिवस असं म्हटल्यावर एक हायलाइट्स काय आठवतात? तू म्हणलंस तसं की शाळेचे दिवस म्हटलं की मला पहिली सुट्टीच आठवते. कारण मी शाळेत जायचो ते शाळा कधी सुटेल याची वाट बघत. अख्खी शाळेचं तुम्ही वर्षभर जे असायचं ते सुट्टीची वाट बघत काढायचो. आणि सुट्टी सुरू झाली की पहिल्या दिवशी माझ्या मनात विचारायचं की आईला याचं संपणार 1.5-2 महिन्यामध्ये. आणि मग मी नर्वस व्हायचो पुन्हा. तर माझ्या मनातली शाळा खूप वेगळी होती. माझ्या मनातल्या शाळेला मुळात भिंतीच नव्हत्या, कधीच नव्हत्या. आणि ती झाडाखाली भरणारी शाळा असावी असं मला कायम वाटतं. स्पष्टपणे मी आत्ता सांगू शकतोय, त्यावेळेला इतकं स्पष्टपणे डोक्यामध्ये नव्हतं माझ्या. पण तशा प्रकारची शाळा असती तर कदाचित मी रमलो असतो असं मला वाटतं. शाळेतले काही मित्र आणि मैत्रिणी इथे आता येणार आहेत आणि खूप वर्षानंतर शाळेतले मित्रमैत्रिणी एक तर वेगळे दिसतात. त्यांना मी बोलवतो, मग तू ओळख करून दे असं करूया. तर प्लीज संदीपच्या शाळेतले मित्र आणि मैत्रिणी प्लीज. तर संदीपचे सगळे मित्रमैत्रिणी इथे आलेले आहेत. संदीपच आपल्याला ओळख करून देईल. मी इकडनं सुरुवात करतो. मंजुषा, प्रसाद कलभंडे, दांडेकर, मिस्टर पावगी आणि माझ्या शेजारीच बसायची कीर्ती दिवेकर. शाळेत तुझ्या मनात खूप प्रश्न असणार असं कायमच होते. आणि शाळेमध्ये तर खूपच असायचे की मला रोज काय यावं लागतं इथे. इथपासून मी शांतपणे घरी बसून हे सगळं नाही का अभ्यास करू शकत. त्याच्यासाठी इथे यायची काय गरज आहे, लवकर उठायची काय गरज आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या त्या वयानुसार पडायचे. तुला असं आठवतं की तुझ्या वर्गात एक मुलगा होता पहिली ते चौथी की ज्याचा चेहरा असा असायचा की का मला शाळेत तुम्ही. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावरनं मी एक आठवण सांगू शकते की शाळेमध्ये आम्हाला एक मोराचा निबंध पाठ करून यायला सांगितला होता सांगळेबाईंनी. आणि त्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडनं तो लिहून घेणार होत्या. तर मी खूप आगाऊपणा करून तो घरनच लिहून आणला होता आणि मी फक्त लिहिण्याचं नाटक करत होते. बाईंनी मला पहिल्या 2 मिनिटात पकडलं की हे तू घरनं उतरून आणलेलं आहेस आणि मला शिक्षा म्हणून बोर्डपाशी उभं करून ठेवलं अख्खा दिवस. आणि हा पहिल्या बेंचवर बसून असा माझ्याकडे बघत होता आणि असा मला चिडवत होता की कशी तुला शिक्षा आली, अख्खा दिवस तुला उभं केलंय म्हणून. या अजून शाळेत या हा. शाळेतली खूप एक महत्वाची आठवण म्हणजे शाळेत वर्गामध्ये मी सगळ्यात उंच मुलगा आणि सगळ्यात उंच मुलगी हीच होती. शाळा संपताना चौथीच्या वेळी फोटो काढला जायचा आणि फोटोमध्ये पुढच्या वेळेला जी मुलं बुटके त्यांना पुढे बसवायचे, उंच मुलांना उभं राहायचं असायचं. मी आपला चेहरा दिसणार नाही म्हणून मी पुढे जाऊन बसलो. सांगळेबाईंनी मला कान धरला आणि म्हटलं गाढवा, अरे तू पुढे बसला, संदीप पुढे बसणार आहे, संदीपला जागा दिसणार नाही, चल मागे हो. माझ्या शेजारून उभं राहा. अजूनही तो फोटो तसा आहे, संदीप असा बसलेला आहे माझ्या जागेवरती. मला अजूनही असं वाटतं मला तिथे जागा हवी होती. संदीप माझ्या जागेवरती बसलेला असतात, मी लाडका होतो बाईंचा म्हणून आणि आता जी मैत्रीण संदीपची शेजारी बसायची तिला विचारा, कारण शेजारी बसणाऱ्या व्यक्तीकडे खूप जास्त खास स्टोरीज असतात. कीर्ती, चौथी ब मध्ये असताना आम्ही दोघं संपूर्ण वर्षभर शेजारी बसलो, एका बेंचवर बसलो, खूप रोज भांडणं करायचो. आणि त्याची काय त्याला प्रॉब्लेम होता नाही, तो असं बेंचचे अर्धे पाठ करायचा आणि माझी जरा वही कंपॉस काहीही त्याच्या साईडला गेला की धाड करून ढकलून द्यायचा. किती शांत माणूस. नंतर तर दप्तर सुद्धा माझं खाली, कधी कधी दप्तराला आठवण असेल तुला. नाही म्हणजे वर्गातल्या लोकांना असं शेवटी झालं होतं माझी कंपॉस किंवा काही पडलं नाही तर त्यांना चुकल्यासारखं वाटायचं. म्हणजे नंतर मी आई बाबांचे खूप वर्षाचे शेवटी धपाटे खाल्लेत तुझ्यामुळे, कारण का कंपॉसला इतके पोचे आले होते माझ्या. या तुमच्या सगळ्यांकडनं आठवणी ऐकता आल्यास, पण मला असं नेहमी वाटतं की त्या काळामध्ये विशेषतः 20-25 वर्षापूर्वीपर्यंत शिक्षकांचं जे बारीक लक्ष असायचं प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाकडे, तर शिक्षकांना अंदाज येत असेल की हा पुढे जाऊन काय करणार. तर आपण तुमच्या भावे प्राथमिक मधल्या सोमणबाईंना बोलूया, कारण त्यांनी खूप काही ऑब्झर्व तेव्हाच केलेलं असेल असा माझा अंदाज आहे. बाई, तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि परत या गुणी विद्यार्थ्याविषयी काय आठवतं? मला वाटतं संदीप दुसरीत माझ्या वर्गात तू होतास आणि अगदी शांत पहिल्या बाकावर बसणारा. मला काही आठवत नाही त्यांनी खोड्या वगैरे कधी केल्या, गडबड गोंधळ त्रास असं कधीच नाही. तुम्हाला आठवतं की काहीतरी वेगळं आहे की हा फळ्याच्या पलीकडे कुठेतरी बघतोय असं जाणवलं होतं? पलीकडचं नाही तेव्हा मला जाणवलं, पण आता शब्दांच्या पलीकडचं कळतं. मला त्याचं विशेष कौतुक किंवा आता या निमित्ताने सांगायला आवडेल की ह्या वयात त्याला आताशा असे हे मला काय होते
हे काव्यच पुरावं. हे वेगळेपण आहे. हे सामान्य बुद्धिमत्तेचं लक्षण नाही. हे जे म्हणतात की प्रतिभा ही दैवी ही देणगी आहे, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण मला संदीपमध्ये आता बघायला मिळतं. आपण एरवी कधीच मधली सुट्टीमध्ये कोणाच्या आईला बोलवलं नाही, पण शाळेत जायला न आवडणं असं असणाऱ्या मुलाच्या आईला काय काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांचं काय काय म्हणणं असतं, हे मला संदीपच्या आईकडनं ऐकायलाच पाहिजे. नमस्कार काकू. नमस्कार. रोज वेगवेगळं असतं ना म्हणून. पण शाळेत काय असायचं? आता वेगवेगळं असतं, पण शाळेत नक्की काय अडचण होती हो? शाळेत रोज असंच वेगवेगळंच होतं. आज वेगळं उद्या वेगळं असं चालूच असायचं, कारण शाळेतली मुळात आवडच नव्हती ना, त्यामुळे त्याला वेगवेगळं बिचारायला काही ना तरी कारण सांगावंच लागत होतं. तसंच ते वेगवेगळंच चाललेलं असायचं. पण काय पेटंट कारण काय होतं? पेटंट कारण असं की सगळ्या शाळेमधल्या भिंतीच आधी आवडायच्या नाही. भिंतीत असं कोंबड्यांचं खप बसायचं, कोंबड्याच शब्द वापरायचा तो, आणि पकपक पकपक करायचं. वा 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 वा. हे त्याला म्हणजे पसंतच नाही. त्याला थोडक्यात रवींद्रनाथ टागोरांसारखी शाळा हवी ती, आपले शांतिनिकेतनसारखी झाडाखाली बसायचं. हरितर द्रव्य ह्याही पुस्तकात सांगतात फाडून टाकेन पुस्तक, त्याच्यापेक्षा पान फाडून त्यातलं द्रव्य का नाही दाखवा. त्या भिंतीत काय असं कोणतात सगळेजण, वा वा. हा थॉट खरंच छान आहे. असं सारखा तो गुदमरलेला असायचा. त्यामुळे शाळा हा विषय त्याला नाहीच, म्हणजे नकोच असं. पण अभ्यास व्यवस्थित करायचं होतं तरी. ज्ञानाची पहिल्यापासून आवड आहे, म्हणजे सगळं ज्ञान पाहिजे सगळ्या गोष्टीचं. इतिहासाचं पुस्तक आंबे खाता खाता मे महिन्याच्या सुट्टीतच पुढल्या वर्षीचं वाचून टाकायचं. मग इतिहासाच्या याला कसं त्याचं लक्ष लागणार? हा फार वेगळा angle आहे. मग तो आपल्या मिशा काढत बसायचा पुस्तकावर. विशेषतः त्याच्या मॉन्टेसरीच्या शाळेमधली जी प्रगती पुस्तक होतं ते त्याचं करिअर होतं. त्या बाईंना मी अजूनही मानते की त्या प्रगती पुस्तकावरती जे सगळं लिहिलेलं ऑब्झर्वेशन करून की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर ते जे प्रगती पुस्तक ते मी अजूनही जपून ठेवलंय. काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये म्हणजे शाळा हा विषय सोडून सगळं होतं त्याच्या बाबतीत. त्याच्यात सगळ्यात विनोद म्हणजे त्याच्या आजूबाजूला आजी आणि आजोबा त्याला कडेवर घेऊन, शाळा आमची वाड्यातच होती त्याची, अतिशय विनोद आहे. आणि मी माझ्या वडिलांना म्हणायच्या, त्याला तुम्ही कडेवर का घेता, आता तू खाली तर शाळा अशी काही खूप लांब नाही. त्याने आता नुकतीच आंघोळ केली आणि त्याच्या हाताला पायाला सगळे माती लागेल, आणि म्हणून मी त्याला सोडतो म्हणजे किती, दरवाजाच्या आत जायचं, तो तिकडनं असा चेहरा केला, नाही का जायचं शाळेत, मग घेऊन जातो त्याला आम्ही. एवढीच शाळा त्याची होती. क्या बात. एक दिवस तो गोजीरवाणा गुटगुटीत घरी आला आणि गंभीर आला एकदा, म्हणजे घरातलं माझ्या कोणीतरी गेल्यासारखंच गंभीर होता. मी म्हंटल काय झालं? नाही आमचे सर वारले. सर वारले? कोणचे होते? तुला होते का? अगो बाई, मोठे होते का? कोणत्या वर्गाला होते? मी सगळं ऐकून घेतलं आणि मी हायस्कूलला डायरेक्ट गेले. सर बी नक्की वारले नाही अशी मला 100% खात्री होती. मी गेले सरळ. ते शाळा अशी मस्त भरलेली होती, कुठेही बोर्ड नव्हता की असं असं शांततेने उभं, काही नव्हतं, चिन्हच नव्हतं काही. थेट मी प्रिन्सिपल यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांना मी असं म्हटलं की हा प्रकार काय, हा शाळेत रमत नाही, एक आवड नाही म्हणून आहे का, कुठला धाक आहे कुठल्या टीचर लोकांचा? तशी मला या इकडे सांगते, तुम्हाला माहितीये का की आध्यात्मिकची लोक जी आहेत ती काही नामस्मरण करतात काही, पण शेवटी त्यांना तिथेच जायचं असतं. मग कोणी विमानाने जाईल, कोणी बैलगाडीने जाईल, पण त्यांना पोचायचंच. तुमचा मुलगा तुम्हाला शिकावा असं वाटत असेल तर त्याला पॅसेंजर गाडीत बसवा. आणि त्या वेळेला फ्रुटी सोबतच्या खास आठवणीची, तर नेहमीचा फ्रुटीच्या बॉटलचा गेम आहे. ती बाटली मी फिरवणार आहे. फ्रुटीच्या बॉटलचं हेड ज्याच्याकडे येईल त्या व्यक्तीने आपल्याला संदीपची अत्यंत खास आठवण सांगायची. मला अपेक्षित होतंच, कारण संदीपच्या सगळ्या खास आठवणी या काकूंकडेच आहेत. त्यामुळे ही बाटली जर तुमच्याकडेच येणार, हे जवळजवळ आता प्लॅनचेट सारखं वाटायला लागलंय मला. त्यामुळे तुम्ही सांगा. एकदा मी स्नेहला म्हटलं, वेळापत्रक प्रमाणे भरलेस ना सगळं दप्तर, तर मला मी आयुष्यभर पहिल्यापासून जे दप्तर भरले ते कधीही काढणार नाहीये. कारण मॅडम कुठल्या वेळी कधी येतात कधी नाही येत, कधी कधी ते तास पण उलटे सुलटे होतात, म्हणून मी परमनंटच भरून ठेवले. मी म्हणतो तुला ओझं नाही का होत, तर मला शाळेचं ओझं होतं, दप्तराचं नाही. की खरंच ज्ञान हवं असतं, पण ते थोडं जर हसत खेळत गप्पा मारत दिलं गेलं तर कदाचित ते संदीपला जास्त आवडलं असतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की दप्तराचं ओझं होत नाही, शाळेचं होत होतं. म्हणजे ते सगळं घेऊन जाणं हेही आवडत असतं, पण कदाचित ह्याच वेळेला हेच करणं
हे काही मुलांना आवडत नाही, ते पुढे कवी होतात. मधली सुट्टी